जिल्हा परिषद निवडणूक त्याचबरोबर पंचायत समिती निवडणुकीचा खरं तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। आज पूर्ण राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकींच्या प्रचाराची सांगता होणार आहे। त्या अनुषंगाने पाहतो आज शेवटचा दिवस आहे, मात्र या ठिकाणी उमेदवार कुठेही थांबलेले नाहीये। जेवढा प्रचार करता येईल तेवढा शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार करायचा प्रयत्न उमेदवार करतात आहे। खरं तर आपण आता कुरुळी आळंदी ग्रामीण या जिल्हा परिषद गटातील मोई गावात आहोत। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार शीतल आशिष शेळवंडे हे या ठिकाणी घरोघरी जाऊन प्रचार करतात आहेत। त्यांच्याशी बातचीत करूयात। ताई, खरं तर आज शेवटचा दिवस आहे। अनेक महिन्यांपासून खरं तर हा प्रचार सुरू होता। आज एक तर शेवटचा आपण पाहतो शेवटचा दिवस आहे। काय एकंदरीत प्रतिसाद तुम्हाला एवढ्या दिवसात या ठिकाणी नागरिकांचा मिळालाय, मतदारांचा मिळालाय, काय सांगाल? गेले 4 महिन्यापासून आम्ही रोज वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या घरोघरी जाऊन माता माऊलींना भेटतोय, ग्रामस्थांना भेटतोय। त्यांच्या अनेक प्रश्न मी तिथे जाऊन समजावून घेतले, काही सोडवण्याचे प्रयत्न केले, काही माझ्या वैयक्तिक पातळीवर असतील, काही सरकारी योजनांमध्ये दिलीप अण्णांच्या माध्यमातून असतील। असे काम करणारी मी त्यांची लेक आहे असा त्यांनी मला याआधीच विश्वास दिलेला आहे रोज त्यांना भेटत असताना। त्यामुळे मला ही खात्री आहे की येणाऱ्या 7 तारखेला अनुक्रमांक 3 समोर घड्याळाचं बटन दाबून ते त्यांच्या या लेकीला विजयी केल्याशिवाय राहणार नाहीत। आव्हान करण्याची वेगळी अशी कुठली आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। आणि दुसरी गोष्ट, काल दिवसभर आम्ही पूर्ण कुरुळी आळंदी जिल्हा परिषद गटामध्ये माननीय दिलीप अण्णा मोहिते पाटील आणि आम्ही सगळे उमेदवार गोलेगाव पासून निघोजेपर्यंत प्रत्येक गावामध्ये जाऊन शोकसभा घेतली। तर तिथेही उत्स्फूर्त असे सगळे गावकरी येत होते, दादांविषयीच्या त्यांच्या भावना व्यक्त करत होते आणि सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की दादांनी दिलेले हे शेवटचे शिलेदार आहेत, यानंतर कुठलाही उमेदवार फायनल करायला दादा असणार नाहीयेत, तर त्यांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन आपण दादांना श्रद्धांजली देऊयात। त्यामुळं हा एक आमच्यासाठी आशीर्वादाचा भाग राहील। दुसरी गोष्ट, अजितदादांचा अस्थि कलश खेड तालुक्यात आलेला आहे, तो आज आमच्या गटामध्ये येणार आहे। तर कालपासून जो आपण प्रतिसाद बघतोय की दादांविषयीची जी प्रत्येक माणसाची भावना आहे, लोक तिथे येत आहेत, ढसाढसा रडतायत, त्यांच्या भावना व्यक्त करतायत। आमच्या राष्ट्रवादी परिवारासाठी ही इतकी मोठी हानी आहे की दादांचं जाणं, आणि हे फक्त राष्ट्रवादी परिवार नाही, पुणे जिल्हा नाही, तर महाराष्ट्रासाठी आहे, हे आपल्याला या निमित्ताने बघायला मिळते। आणि पुन्हा एकदा मी हेच सांगेन की माझी मायबाप जनतेला ही नम्र विनंती राहील की तुमची हे लेक काम करणारी आहे म्हणून तिला संधी द्या। येणाऱ्या 7 तारखेला अनुक्रमांक 3 समोर घड्याळ या बटनासमोर बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करा। खरं तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 4 महिन्यांपासून तुम्ही या गटात फिरताय, प्रत्येक गावोगावी जाऊन दारोदारी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी प्रचार करताय। मात्र आपण पाहतोय दुसऱ्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते ते त्या ठिकाणी आलेले आहेत, मात्र तुमच्यासाठी जे दादा येणार होते ते आता येऊ शकणार नाहीयेत। काय उणीव भासते दादांची या निवडणुकीत? कारण आपण पाहतोय सगळ्यांचे वरिष्ठ नेते या ठिकाणी येऊन त्यांच्या पद्धतीने प्रचार करून गेले। तुम्हाला काय वाटतं? वैयक्तिक माझ्या आयुष्यात ही घटना खूप मला रिलेट करणारी होती, कारण वयाच्या 13व्या वर्षी माझी आई गेली। तेव्हा जी भावना होती, पोरकपणाचा जो एक सीन मी फेस केला होता आयुष्यातला बराच काळ। त्यानंतर राजकारणाच्या, समाजकारणाच्या माध्यमातून ताई अण्णांच्या संपर्कात आले, त्यानंतर ताईंनी जे प्रेम दिलं, त्यानंतर आईची जागा कोणी भरून नाही काढू शकत, पण ती जी काही उणीव होती थोडीफार कमी झाल्यासारखी भासत होती। मग येणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये असेल, ताई अण्णा माझ्या पाठीमागे उभे राहत होते। आणि माझ्या उमेदवारीच्या बाबतीत आपण पाहिलं असेल की अण्णांनी जो ठोस पाऊल उचलला आणि दादांनी त्याला दुजोरा दिला आणि मला ही उमेदवारी देण्यात आली। तर इथे धनशक्तीच्या समोर जनशक्ती 80% जिंकलेली आहे असं मला वाटतं। आणि हा आधार देणारे माझे दादा आज माझ्यासोबत नाहीयेत। दादांना इथे चिंबळीमध्ये प्रचार सभेसाठी आणण्याकरिता जी मी गाडी बनवली होती दादांच्या आवडत्या रंगाची, ती मी 2 दिवस बाहेर काढली नाही, मी स्वतःही बाहेर गेले नाही। मला खूप मोठा हा मानसिक धक्का होता। पुन्हा एकदा आयुष्यात पोरकं झाल्यासारखं वाटतंय, पण दादांनी दिलेली जबाबदारी आहे, दादांनी दिलेली शिकवण आहे की रडत नाही बसायचं तर लढायचं। माझं घड्याळ जे तुमचा विकास पुरुष म्हणून जी दादांची ओळख आहे ती आज पुढे नेण्याचं काम आम्ही त्यांचे शिलेदार म्हणून करणार आहोत। या सगळ्या संकल्पनेची किंवा या विचाराची जेव्हा जाणीव होते तेव्हा घरातून बाहेर पडल्याशिवाय राहत नाही। आज शेवटचा दिवस आहे, प्रचाराची सांगता होणार आहे, तरी होईल तितक्या लोकांशी आम्ही संपर्क करतोय, प्रत्येकाच्या घरी जाऊन घड्याळाचं चिन्ह पोचवतोय, दादांचे विचार सांगतोय। याच्यापेक्षा वेगळं आता आम्ही काहीच करू शकत नाही। तुम्ही जसं सांगितलं समोरच्या उमेदवारांचे वडील येतात, ते त्यांची मुलगी येणारच आहेत, स्वाभाविक आहे,
फक्त कुठेतरी पक्षाचा विचार करायला हवा होता, असं पक्षाची एक निष्ठ कार्यकर्ती म्हणून मला वाटतं. ज्या पद्धतीने तुम्ही प्रचार करताय, तुम्हाला जसा प्रतिसाद मिळतोय, त्याजवळ तुम्ही सांगितलं की दिलीप अण्णांचा पाठीवर हात आहे तुमच्या. एकंदरीत काय विजयाचा विश्वास वाटतोय तुम्हाला? परवाचा निकाल काय असणार? जसं मी सांगितलं की मी काम करणारी त्यांची लेक आहे, त्यांच्या घरातली आहे. निगोजे हे माझं सासरही आहे आणि माहेरही आहे. त्यामुळं मी या गटाची लेकही आहे आणि सूनही आहे. सर्वसामान्य असल्यामुळे माझ्यापर्यंत येण्यासाठी त्यांना कुठल्याच दुव्याची गरज लागणार नाहीये. कधीही त्यांनी मला हाक मारली, त्यांच्या सुखदुःखात, अडीअडचणीत मी सहज त्यांना उपलब्ध असू शकणार आहे. आणि गेल्या 4 महिन्यापासून जेव्हा मी त्यांच्यात जाते, तेव्हा मला हा विश्वास त्यांनी आधीच दिलेला आहे. त्यामुळं आता अजून वेगळं काही सांगावंसं वाटत नाही. फक्त ते आकड्या रूपात दिसणं शिल्लक आहे. ते 9 तारखेला दिसेल. गुलाल नक्की राष्ट्रवादीचा. हो, नक्कीच. कारण माझ्या उमेदवारीवर मी ठाम होते. मी सांगितलं ना, सुरुवात इथून आहे. मी जेव्हा प्रचार करत होते, तेव्हा मला असं बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळत होतं, की त्यांना कितीही फिरू दे, शेवटी घड्याळ आमचंच आहे. जसं आपण त्यांच्याच वक्तव्यात ऐकलं, की त्यांच्या देवाऱ्यावर पवार साहेबांचे प्रतिमा वगैरे आहे. फार जुने घरातले संबंध असूनही जर दादांनी आज मला त्यांची शिलेदार म्हणून निवडलं असेल, तर मी तेवढ्या विश्वासास पात्र आहे आणि तेवढं मी कष्ट घेतलेले आहेत, प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. लोकांची मला तशी साथ, प्रतिसाद दोन्हीही आहे. त्यामुळं हा मला ठाम विश्वास आहे, जशी घड्याळाची उमेदवारी माझी होती, तशीच गुलालही माझाच असेल. निश्चित आपण पाहतो आपल्यासोबत शीतल आशिष शेळवंडे होत्या. खरं तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे अजितदादांनी जो त्यांच्यावर विश्वास दाखवलाय आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं, या गटातील जो त्यांना प्रतिसाद मिळतोय त्याच्या जोरावरच गुलाल हा 100% राष्ट्रवादीचा असणार आहे, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. खरं तर आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. आज 5 वाजता जो आहे या जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे. आता येता निकाल पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भानदास शिवरायचा प्रसन्न तरडे, आपला आवाज मूवी.